नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, व्हिडिओचे थंबनेल बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आता आपण जातोय आपल्या रत्ननगरीमध्ये, म्हणजेच आपल्या रत्नागिरीमध्ये. तर तिथे जाऊन आपल्याला एक म्हणजे थिबा पॉइंट हा बघण्याचा एक वेगळाच नजारा संध्याकाळचा असतो. तो तुम्हाला आता हल्ली स्टेटसला खूप प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीराजांचे व्हिडिओ सर्वजण ठेवत आहेत. तर तो तिथे जाऊन आपण प्रत्यक्षरित्या पाहणार आहोत. तर त्यापूर्वी आपण आपला हायवे म्हणजे जयगड गणपतीपुळे हायवे या हायवेतून आत्ताच सुटलेलो आहे. तर कुठून कसं तिथपर्यंत पोहोचायचं हा संपूर्ण व्हिडिओ या लॉगमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर लॉग संपूर्ण बघा. तर मंडळी, रत्नागिरीमध्ये आलात किंवा या हायवेवर कुठे तुम्ही असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की कुठून कुठपर्यंत कसं जायचं तिथपर्यंत. तर आत्ता बघताय तुम्ही कोकणातला सुंदर नजारा. तर कसा आहे आपल्या कोकणातला हा नजारा. सगळीकडे बाजूला हायवेच्या हिरवळ झाडे झुडपे दिसत आहेत. तर आत्ता आलेलो आहोत आपण तिवराडमध्ये. तिवराड पोलीस स्टेशन इथे आहे. तर बघू शकता आपण, हे आमचं तिवराड पोलीस स्टेशन. तर इथे खूप आंब्याची झाडे आपल्याला पाहायला मिळतील. रस्त्याच्या आजूबाजूला आंब्याची तसेच काजूची अशी वेगवेगळी झाडे आपल्याला, जास्त करून कोकणात मंडळी आंब्याची आणि काजूची झाडे प्रत्येक ठिकाणी असतात. तर आता आपण आलेलो आहे. व्हिडिओ थोडा स्किप करून मी तयार करतोय कारण व्हिडिओ खूप. तर आत्ता आपण आलेलो आहोत करबुडे येथे. तर बघताय करबुडे येथे आता आपण आलेलो आहोत. तर करबुडे येथून सुद्धा एक शॉर्टकट आहे रत्नागिरीत जाण्यासाठी, तुम्हाला दाखवतो. त्यापूर्वी आधी जरा आपण गाडीत पेट्रोल टाकायला जाऊया. इथे पेट्रोल पंप पण आहे समोर. सरळ 100-200 मीटरच्या अंतरावर आहे तो पेट्रोल पंप. चला तर जाऊया पेट्रोल पंपात आधी पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल भरून आता इथून निघालेलो आहे. तर इथून आतमध्ये म्हणजे डाव्या साईडला जायचं. डाव्या साईडला जाऊन सरळ, म्हणजे इकडे तिकडे न जाता सरळ गेलात तर आपण डायरेक्ट आता पाटीलवाडी, मिरजोळे वेगवेगळे अशी ठिकाण लागतील. तिकडं सरळ जायचं, इकडे तिकडे नाही कुठे जायचं. तर आता आलेलं पाटीलवाडी इथे बघताय, पाटीलवाडी आलेलं आता आपण. तर इथून पण सरळ जायचं. चौकाच्या इकडे मित्रांनो काही चढ वळणे बेकार आहेत, त्यामुळे आपली काळजी घ्या. तर आत्ता आलेलं विमानतळाच्या इथे, आपल्या रत्नागिरीतलं विमानतळ चाललं आपण बघताय. विमानतळाच्या नंतर इथे पुढे गद्रे कंपनी आहे. गद्रे कंपनीच्या इथून उजव्या साईडला आपल्याला जायचं आहे. थेट आपण तिकडे मारुती मंदिरच्या इकडे जायचंय खालच्या साईडला. हायवेवर तर थोडं ट्रॅफिक वगैरे असू शकतं, त्यामुळे खालून डायरेक्ट हायवेला जायचं आहे. इथून उजवीकडे आतमध्ये जायचं आहे इकडे. तर आत्ता आपण आलेलो आहोत मारुती मंदिरच्या सर्कलच्या इथे. इथून जायचं आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला आपण नतमस्तक होऊन पुढे जाऊया. तर बघताय वारकरी मंडळी सुद्धा आज दिसते आपल्याला. काय आहे आज हे आपल्याला माहिती नाही. तर बघूया आपण पुढे कोणाला तरी विचारू. तर विठ्ठलाची मूर्ती सुद्धा दिसलेली आहे. नक्कीच आज काहीतरी कार्यक्रम आहे. तर कोणाला तरी विचारूया आपण इथे. तसाच कार्यक्रम
आपल्याला बघायला भेटला तर तेवढ्या वेळेत तर आपण तो सुद्धा बघू, तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर रत्नागिरी सिटीमध्ये आता आपण आलेलो आहे प्रॉपरली. तर बघताय गाड्या भरपूर आहेत तिकडे, लागले ट्रॅफिक आता. तर आपल्याला आत्ताच कळलेलं आहे की वारी कशाबद्दल आहे. तर विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना आज करणार आहेत, तर ती रात्री बहुतेक करतील. तर बघूया आपल्याला तेवढ्या वेळेत त्या मूर्ती आपल्याला बघायला भेटते का तिथे. तर बघूया, आपण नक्कीच थांबण्याचा प्रयत्न करू. भरपूर गर्दी दिसते आपल्याला, व्हिडिओ त्या गर्दीत न बनवता दिसला तर बघूया. इतकेच एवढे वारकरी जेवढे आहेत, परत अजून दुसरी माणसं येतील. चला तर बघूया संध्याकाळी आपण निघता काय होतंय. आणि आता आपण जाऊया. माळ नाक्याच्या इथून आपण डावी साईडला वळायचं आहे, तिकडे आतमध्ये जायचं आहे. तिकडे आता आतमधल्या साईडला आपण आलेलं आहे. तर इथून सरळ बघताय बहुतेकशा गाड्या तिकडे. आता हल्ली 2 दिवस तिकडे गर्दी होते छत्रपती संभाजी महाराजांचे स्टॅच्यू बघण्यासाठी. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, एक भव्य असा पुतळा बघण्यासाठी. चला तर आपण सुद्धा तो नजारा पाहण्यासाठी जाऊया. आणि तिथली तसेच तिथे एक गार्डन आहे, ते सुद्धा आपण पाहूया. तिथे खूप माणसे आता तर म्हणजे यायचीच अगोदर सुद्धा, पण आता खूप प्रमाणात जास्ती लोक येतात तिथे. बघूया आपण. 4:30ला ते ओपन होतं, 4:30 पासून चालू. आत्ता टायमिंग बदललाय काय माहिती नाही, तरी पण आपण जाऊन बघूया. 4:30 वाजून गेलेत, आता 5 वाजलेले आहेत. आता बघताय समुद्राचा नजारा, साईडला समुद्रच आहे. बघताय तुम्ही, आपल्याला खूप सुंदर असा निसर्ग इथून दिसतोय. साईडला समुद्र आहे आपला. बघताय मस्तपैकी असा हा निसर्ग. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो थिबा पॉइंटला. तर आपण आता राजांचा एक नजारा, एक भारीच आपल्याला दिसतोय, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. चला तर बघूया आतमध्ये थिबा पॉइंट मधील राजांचा आपला एक नजारा. तर आता आपण आलो आहोत राजमाता जिजामाता उद्यान म्हणजेच गार्डन मध्ये. तर हे रत्नागिरीतील खूप चांगले असे गार्डन आहे. तर इथून आपल्याला संध्याकाळचा एक वेगळाच निसर्ग अनुभवता येतो. तर इथे लहान मुलांच्या मनोरंजन व्यावसायिक मंडळी सुद्धा आलेली आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलांचा एक वेगळाच आनंद हे काही खेळताना वगैरे आपल्याला दिसतो इथे. तर बघताय इथे आपल्याला किती अप्रतिम असं नजराणा पाहायला मिळतोय. सुंदर सायंकाळ एक म्हणावी लागेल आपल्याला इथे. त्याचप्रमाणे आता इथे तुम्हाला शिवछत्रपती संभाजी महाराज यांची अशी भव्य अशी मूर्ती इथे स्थापन झालेली आहे, ती दाखवणार आहोत. तर तत्पूर्वी आपण पायऱ्याने वरती जाणार आहोत. ह्याच्यावरती आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे. तर वरती जाऊन सुद्धा खालील निसर्ग खूप चांगला दिसतो. इथून खूपच अप्रतिम असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, कधी इकडे आलात थिबा पॉइंटला तर कृपया संध्याकाळचा निसर्ग खरंच खूप अप्रतिम. म्हणजे तुम्ही रत्नागिरीत आलात तर थिबा पॉइंट बघितलात नाही तर काही बघितलात नाही असं म्हणावं लागेल. आणि इथले आपल्याला नक्षीकाम सुद्धा दिसते कसे केलेलं आहे. झाडे झुडपे चांगली अशी, म्हणजे इथली निगा सुद्धा चांगली राखलेली आहे. कुठे आपल्याला कचरा वगैरे सुद्धा खाली दिसणार नाही. खूप सुंदर निसर्ग ठेवलेला आहे. आणि बघताय आपण शिवछत्रपती संभाजी महाराज यांची अशी भव्य अशी मूर्ती. तर आता आपण मंडळी माळनाके येथे विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे, ती पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. चला तर जाऊया विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी. तर बघताय मंडळी, विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती इथे स्थापन झालेली आहे, उभारलेली आहे. तर